नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर असे वस्त्र तयार करून दाखवणार आहे। मी याआधी या टाईपचे वस्त्र तुम्हाला करून दाखवलेले आहेत, पण अक्षय तृतीयेनिमित्त मी स्वामी महाराजांसाठी खूप सुंदर असा कलर निवडलेला आहे आणि त्या कलरचे वस्त्र मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आणि त्याचबरोबर वस्त्र परिधान करून सुद्धा महाराजांना दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास गोष्ट म्हणजे मी श्रीयंत्र यांची स्थापना सुद्धा मी करणार आहे आणि धनलक्ष्मी कुंचम सेवेची सुद्धा सुरुवात आजपासूनच मी करणार आहे। तर त्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये नाही, पण मी केलेली सेवा तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। महाराजांना वस्त्र परिधान करून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा। आणि वस्त्र तुम्हाला कसे वाटतायत, मी केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा। तर आता मी तुम्हाला वस्त्र शिवून दाखवते। ॲक्च्युली वस्त्राच्या बऱ्याचशा व्हिडिओ मी तुम्हाला याआधी पण शेअर केलेले आहेत, सेम त्या टाईपमध्येच आहेत, पण आज वेगळा रंग निवडलाय आणि वेगळी काहीतरी लेस लावून मी करणार आहे। तर बघूया, सिंपल आणि सोबरच वस्त्र आहेत, पण अक्षय तृतीयेसाठी खास असे वस्त्र मी महाराजांसाठी तयार करणार आहे। तर त्या वस्त्रांमध्ये महाराजांचा लुक कसा येतो हे नक्की तुम्ही पण बघा। तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराजांसाठी वस्त्र बनवायला आपण सुरुवात करूया। तर वस्त्र बनवण्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही अशी लेस घेतलेली आहे। ही लेस वापरून मी आजचे वस्त्र तयार करणार आहे। तर बघा, गोल्डन कलरची सुंदर अशी फुलांची लेस आहे। त्याच्यानंतर कंथा टोपी बनवणार आहोत। तर कंथा टोपी बनवण्यासाठी मी कॅनव्हासवरती डायग्रामने कटिंग करून घेतलेला आहे, त्याचबरोबर अस्तर पण कटिंग करून घेतलेला आहे। बघू शकता, हे डायरेक्ट मी कापडावरती टोपी बनवणार आहे, त्यामुळे फक्त मी डायग्राम जो आहे तो फक्त कॅनव्हासवरती तयार करून घेतलेला आहे। हे बघा, कंथा टोपीची डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही नक्की बघू शकता। त्याच्यानंतर मेन जे आपले वस्त्र आहेत, महाराजांसाठी वस्त्र बनवणार आहोत, तर ते वस्त्र बनवण्यासाठी मी हा सुंदर असा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे बघा, आणि अस्तर सुद्धा घेतलेला आहे। तर असा लाइनिंग वाला ब्लाऊज पीसचा कापड वापरून, लव्हेंडर कलर मध्ये कापड वापरून आज आपण महाराजांना वस्त्र तयार करणार आहोत। खूप सुंदर असा लुक येणार आहे या वस्त्रामध्ये। तर आता आपण वस्त्र बनवायला सुरुवात करूया। तर कसे वस्त्र बनवायचे हे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते। याच्या आधीही अशा प्रकारचे वस्त्र आपण आपल्या चॅनलवरती बनवून दाखवलेले आहेत। आजही सेमच वस्त्र असणार आहेत, फक्त कापड वेगळं आहे, कलर वेगळा आहे आणि लेस मी वेगळ्या प्रकारचे वापरणार आहे आणि वेगळ्या कलरमध्ये महाराजांचा लुक कसा येणार आहे हे वस्त्र परिधान करून मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि हे जे वस्त्र आहे ते मी खास अक्षय तृतीयेसाठी महाराजांना बनवत आहे। अक्षय तृतीया आहे उद्या, आणि उद्याच्या पूजेमध्ये मी महाराजांसाठी हे सुंदर असे वस्त्र तयार करत आहे। तर उद्याच्या खास पूजेमध्ये हे वस्त्र घालून महाराज कसे दिसणार आहेत हे तुम्हा सर्वांना बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण वस्त्र बनवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, हे जे अस्तर आहे आणि हा मेन कापड आहे ते चारी बाजूने जोडून घ्यायचं आहे। बघा, चारी साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। एक सिंगल चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर शिलाई मारून झाल्याच्या नंतर ह्या बाजूने आपल्याला म्हणजे चारी बाजूने आपल्याला डबल फोल्ड मारून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हा एक सिंगल फोल्ड, त्याच्यानंतर हा डबल फोल्ड, अशा प्रकारे आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची। तर चारी बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारल्यामुळे काय होतं, या वस्त्राचे जे धागे दोरे असतात ते निघत नाहीत आणि वस्त्राची जी फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते। तर आता मी पहिल्यांदा चारी बाजूने एक शिलाई मारून घेते, त्याच्यानंतर चारी बाजूने डबल फोल्ड मारून शिलाई मारते आणि मग तुम्हाला दाखवते। आपल्या वस्त्राला चारी बाजूने शिलाई मारून झालेली आहे। मागच्या साईडने पण बघू शकता की वस्त्राची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे। हे बघा, कुठूनही धागे दोरे आपले निघणार नाहीयेत आणि पुढून व्यवस्थित असं शिलाई मारून आपली झालेली आहे। तर आता आपल्याला काय करायचंय, हे जे वस्त्र आहेत या वस्त्राला आपल्याला चारी बाजूने अशी ही लेस लावून घ्यायची।
बघा एकदम सिंपल आणि सोबर आपले वस्त्र तयार होणार आहेत. त्यामुळे ही गोल्डन कलरची फुलांची लेस मी वापरते. तर ही चारी बाजूने लेस मी लावते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा सुंदर असे आपले वस्त्र तयार झालेले आहेत. लेस बघा एकदम प्रॉपर लागलेली आहे. कोपरे पण व्यवस्थित आपले लेसने कव्हर केलेले आहेत. बघा एका साईडने जी लेस लावायला घेतली ते एकदम अखंड अशी 4 बाजूने मी लेस लावलेली आहे. खूप सुंदर अशी बघा वस्त्रावरती ही लेस एकदम उठून दिसते आणि हे वस्त्र महाराजांना खूप सुंदर दिसणार आहेत. हे बघा दोन्ही साईडने बघा वस्त्र खूप लांब आहे. हे बघा व्यवस्थित आणि मागच्या साईडने पण बघा फिनिशिंग एकदम सुंदर आलेली आहे. व्यवस्थित असे वस्त्र आपले शिवून झालेले आहेत. हे बघा आता आपल्याला कंता टोपी बनवायला घ्यायची आहे. तर मी कंता टोपी बनवते. तर हे वस्त्र मी साईडला ठेवून देते. तर बघा कंता टोपी बनवण्यासाठी हा जो पॅच आहे तो पॅच 2 समोरासमोरचे पॅच आहेत. हे समोरासमोरचे पॅच आहेत. त्याच्यानंतर हा अस्तर आपण घेतलेला आहे. तर अस्तरचे 2 तुकडे मी घेतलेले आहेत आणि हा मेन कापड जो आहे त्या मेन कापडाचे 2 तुकडे घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 2 पॅच तयार करून घ्यायचे. तर ते कसे करायचे तयार, तर हे बघा हा जो कॅनव्हासचा जो डायग्राम आहे जो आपण काढून घेतलेला आहे टोपीसाठी तर तो असा ठेवायचा. त्याच्यानंतरला ही जी सरळ खालची बाजू आहे त्याच्या बरोबरीला अस्तर वरून ठेवायचा आणि अस्तरच्या समोर आपला जो मेन कापड आहे त्या मेन कापडाची सरळ बाजू आली पाहिजे. हे बघा आता ही आपली सरळ बाजू आहे तर ही सरळ बाजू आली पाहिजे खालच्या साईडने. हे बघा अशा प्रकारे म्हणजे कॅनव्हास मेन कापड अस्तर मेन कापड असं 3 सरळ सरळ ठेवायच्या आणि खालच्या बाजूने एक आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायचे. दोन्ही सेम तसेच करायचे. हे बघा तर मी आता ह्याची शिलाई मारून घेते. तर बघा आपले खालच्या साईडने एक एक शिलाई मारून आपले पॅच तयार झालेले आहेत. हे बघा कॅनव्हास आहे त्याच्यानंतर अस्तर आहे आणि मेन कापड आपण अस्तरच्या बाजूने सरळ ठेवलेला आहे. अशा प्रकारे हे दोन्ही झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, ही जी अस्तर जो आहे त्याच्या आणि जो मेन कापड आहे त्याच्या मधोमध कॅनव्हासला आणून खालून एक दाब शिलाई आपल्याला द्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला खालून एक दाब शिलाई द्यायची आहे. तर मी दोन्ही सेम एका टाइमलाच करत आहे. याला पण मी खालून दाब शिलाई देणार आहे आणि याला पण मी खालून दाब शिलाई देते. आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, हे जो अस्तरच्या वरून जो आपल्याला अस्तरच्या आतमधीतून आपल्याला जो कॅनव्हासचा जो शेप दिसत आहे जो टोपीच्या आकाराचा आपण डायग्राम केलेला आहे तर त्याच्यावरती आपल्याला शिलाई मारायची. दोन्ही ह्याला सेम शिलाई मारून घ्यायची आणि साईडने जो उरलेला कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता मी सेम दोन्ही ह्याला जो अस्तरच्या आतमधून कॅनव्हास दिसतोय त्याच्यानुसार मी शिलाई मारून घेते आणि नंतर बाकीचा उरलेला कापड जो आहे तर बघा दोन्ही बाजूचे जे आपले पॅच आहेत ते रेडी झालेले आहेत. मी शिलाई मारल्याच्या नंतर साईडचा जो एक्स्ट्राचा कापड होता तो कटिंग केलेला आहे. त्याच्यानंतर आपण जी वस्त्राला जी लेस लावलेली आहे ती सेम लेस आपल्याला इथे पण लावायची आहे. तर आता मी याच्यावरती पण लेस लावून घेते. बघा अशा प्रकारे दोन्ही बाजूने लेस लावून घेते. मागे आणि पुढे लेस लावल्यामुळे काय होतं, कंता टोपी जी आहे ना ती व्यवस्थित महाराजांना बसते, म्हणजे ती हलत वगैरे नाही, व्यवस्थित तिला दोन्ही साईडने सपोर्ट राहतो. तर त्यासाठी मी याला दोन्ही बाजूने मागे पुढे शिलाई मारून घेते आणि लेस लावून घेते. ठीक आहे, तर मी आता लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर बघा दोन्ही बाजूने आपले लेस लावून झालेले आहे आणि लेस लावल्याच्या नंतर टोपीचे दोन्ही पॅच खूप सुंदर दिसत आहेत. तर आता मी ह्या पॅचला एकदम समोरासमोर ठेवून म्हणजे सरळ बाजू जी आहे ती आतल्या बाजूने ठेवून ह्या पॅचला आपल्याला जो शेप आपण दिलाय टोपीचा त्या शेपच्या साईडने अशी शिलाई मारून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे याला अशी शिलाई मारून घ्यायची आणि पहिल्यांदा एक सिंगल शिलाई मारून घ्यायची, त्याच्यानंतर डबल शिलाई मारून घ्यायची. म्हणजे काय होतं, त्याचं जे धागे वगैरे असतात ते आतल्या बाजूने निघत नाहीत आणि आपण कधी कधी वस्त्र जेव्हा धुतो ते त्याच्यानंतर ते लूज पडत नाही, टोपी जी असते ना ती लूज पडत नाही, त्यासाठी डबल दाब शिलाई मारून घ्यायची. तर मी आता आतल्या बाजूने शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर शिलाई मारून झाल्याच्या नंतर मग आपण टोपीला सरळ बाजूने सरळ करणार आहोत.
तर बघा सुंदर अशी आपली कंता टोपी तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आता मी इथे मधोमध असा एक पॅच लावणार आहे गोल्डन कलरचा, जेणेकरून त्याला अजून उठावदार दिसेल। त्यामुळे मी इथे एक सुंदर असा पॅच लावते गोल्डन कलर मध्ये आणि सिल्वर असं कॉम्बिनेशन मध्ये। माझ्याकडे डायमंडचा छोटासा असा पॅच आहे, तर तो मी हा टोपीच्या मध्यभागी लावत आहे। बघा फॅब्रिक ग्लू मी घेतलाय आणि त्याच्याने हा पॅच मी मध्यभागी लावत आहे। हे बघा मध्यभागी लावल्याच्या नंतर खूप सुंदर असा कंता टोपीचा आपला लुक येत आहे आणि महाराजांना घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे। तर बघा आपले हे वस्त्र आणि आपली कंता टोपी दोन्ही असे मॅचिंग तयार झालेले आहेत महाराजांसाठी। आणि उद्या आहे अक्षय तृतीया, तर अक्षय तृतीया निमित्त मी महाराजांना सुंदर असे वस्त्र तयार केलेले आहेत। तर हे वस्त्र तुम्हाला कसे वाटले तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि वस्त्र आवडले असतील तर लाईक शेअर नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर अशाच वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन वस्त्र मी महाराजांसाठी तयार करत असते आणि पूजेमध्ये महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महाराजांना सुंदर असे वस्त्र परिधान करून बघायला मिळणार आहे। तर बघा वस्त्र मी महाराजांना आजच्या पूजेमध्ये परिधान केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत महाराज या वस्त्रांमध्ये। हा कलर खूप उठून दिसत आहे। तर पूजा पण बघा माझी एकदम व्यवस्थित झालेली आहे, बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर मी आज श्रीयंत्राची स्थापना सुद्धा केली आणि धनलक्ष्मी कुंचम सेवा सुद्धा आज केली मी, ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळते। तर बघू शकता खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप सुंदर दिसत आहेत, खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत आहेत या वस्त्रामध्ये। तर तुम्हाला हे वस्त्र कसे वाटले, महाराजांना परिधान केल्याच्या नंतर कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि जर आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच पुढच्या नवीनशा सुंदर अशा वस्त्रासोबत। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सर्वांना श्री स्वामी समर्थ।